श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसांकडे 2 हात, 2 पाय, 1 मन आणि 24 तास वेळ आहे, तरीही काहीच लोक यशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतेक लोक आयुष्यभर अयशस्वी आणि गरिबीच राहतात. असे का होते? गुरुदेव हसत म्हणाले, सवयीच माणसाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात. एक अयशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यभर अशा सवयी जपतो ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही. त्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात? गुरूंनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले, आज मी तुम्हाला अशा सवयीबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आजच सोडा. या त्या सवयी आहेत. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असे आढळून येते की तो समोरच्या व्यक्तीशी आपले बोलणे पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्यात कधीही व्यत्यय आणत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आत गुदमरायला लागतो आणि मग त्या गुदमरणे कमी करण्यासाठी नंतर काही वेळाने तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांचे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो, परंतु बहुतेक अयशस्वी लोक लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्याच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ऐकतात. लोकांचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे 2 तोटे आहेत. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो त्याचा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणार नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोचणार नाही. दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत बसत नाहीत. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीबच वाईट आहे. मी प्रगती केली असती पण माझ्या आईवडिलांनी माझा नीट अभ्यास घेतला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ती व्यक्ती थोडा आनंद तर घेऊ शकते. असे केल्याने त्याचा अभिमान वाढत आहे असेही त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपल्या आळस आणि निरुपयोगीपणा लपवण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळंच आहे. हे जाणून घ्या, जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकांची जाण आणि अपयशाची जबाबदारी घेतात आणि त्यातून शिकतात आणि पुढे जातात.
तिसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलत नाहीत. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधीच स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही तर किंवा मी यशस्वी नाही झालो तर. अयशस्वी लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःशीच कळत नकळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या दलदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा तेव्हा या प्रकरणापासून वाचण्याची पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते किंवा हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा. यशस्वी आणि शहाणा माणूस कधीच स्वतःशी असे बोलत नाही, कारण त्याला माहिती असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तो तसंच होत जातो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची चौथी सवय निश्चित ध्येय असतात आणि प्राधान्यक्रम. तुमची कोणतीही उद्दिष्ट नसतील तर तुम्ही पुढे कसे जाल? तुम्ही तुमची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता कशा ओळखू शकाल? ते मिळवा आणि त्यावर काम करा. बहुतेक लोक असफल आहेत कारण त्यांना अद्याप त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडलाच नाही, जी यशाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीला सकाळी आपल्याला अंथरुणात कशासाठी उठायचं आहे हेच माहिती नसेल तर त्यांचा पूर्ण दिवस फालतू काम करण्यामध्ये जातो. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी याच कारणासाठी आहे कारण त्याने त्याच्या जीवनातील ध्येय शोधले आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तो त्यावर प्रयत्न देखील करत आहे. यानंतर गुरूंनी 5वी सवय सांगितली, यशस्वी व्यक्ती कधीही कोणाचाही अपमान करून हे वाईट काम करत नाही, जोपर्यंत कोणी त्याला करण्यास भाग पाडत नाही. त्यामुळे कोणाकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल, कमी ज्ञान असेल, दिसायला तो आपल्यापेक्षा चांगला नसेल, याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कमी लेखू. मग तो घरचा नोकर असो, लहान मुलगा असो, खरा यशस्वी आणि हुशार माणूस कधीच त्याला कमीपणा देत नाही आणि त्यांच्या कृतीनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु अनेकांना छोटे जरी यश मिळाले तरी ते आपल्या खालच्या लोकांना खूप कमी लेखू लागतात. त्यामुळेच ते आयुष्यात कधीच मोठे यश मिळवू शकत नाहीत. पण जे आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधी स्वतःला मोठे समजत नाहीत. यानंतर जी गोष्ट सर्वात यशस्वी लोक कधीच करत नाहीत, दिरंगाई करणे, म्हणजेच आजचे काम उद्या पार पाडणे. काही जण बोलतात, मला आता असं वाटत की हवामान चांगले नाही, म्हणून मी माझी काम रात्री करेन, मग सकाळी लवकर करेन, उद्या करेन. यशस्वी लोक या सर्व बहाण्यांपासून दूर राहतात. जे जास्त बहाणा करत नाहीत कारण ते मेहनती असतात. काम लगेच संपल्यावर त्यांचा विश्वास असतो. ही गोष्ट ते स्वतःच्या आत ठेवतात की मला ते करावं लागणार आहे, मग ते उद्यासाठी ठेवून मी माझी मानसिक चूक का करावी, मी ती आता पूर्ण करतो. जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे काम उद्या सोडून द्या आणि बघा
ही एक सवय तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. यशस्वी माणसे जबाबदारीपासून कधीच पळत नाहीत. ते नेहमी जबाबदारी स्वीकारून शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुवर्णसंधी समजून घेतात. म्हणून यश मिळवण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक यशस्वी माणूस नेहमीच जबाबदारी स्वीकारतो आणि यशस्वी माणूस नेहमी जबाबदारीपासून दूर पळतो. हे काम आपल्याला जमणार नाही याचा निमित्त शोधत राहतो. म्हणूनच जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच उशीर करणे आणि बहाणा करणे थांबवा. यशस्वी लोक इतरांबद्दल बोलणे आणि त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे टाळतात. बोलणे आणि वाद घालणे इतरांसोबत हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि ही सवय माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण असे केल्याने एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यासोबत शत्रू बनते, जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. आणि ज्याला इतरांमध्ये दोष असतो शोधण्याची सवय असते, फक्त दुसऱ्यांच्या चुका शोधू लागतो. दुसऱ्यांच्या चुका शोधत बसून आपण स्वतःचाच वेळ वाया घालवत असतो. हे यशस्वी लोक विसरत नसतात. हीच शक्ती चांगल्या कामांमध्ये वापरतात. कोणाशी वाद घालून किंवा त्यांच्यातील दोष शोधून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला तुमची सर्व शक्ती तुमचे यश मिळवण्यासाठी एकाग्र करायची असेल तर आजपासून लोकांबद्दल वाईट बोलणे आणि त्यांच्याशी वाद घालणे बंद करा. जे लोक खरोखर यशस्वी आणि त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतात त्यांची नवी सवय म्हणजे दारू पिणे, धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या गोष्टी स्वतःला नशेपासून दूर ठेवतात. शेवटी धूम्रपान किंवा इतर गोष्टीने व्यसन लोकांना काय देते, जे त्यांना सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंताजवळ घेऊन जाते. पण यशस्वी लोक स्वतःला ही सवय कधीच लावून घेत नाहीत. तर त्यांना मंदिरात जायची, ध्यान करायची, नामस्मरण करायची सवय असते. यामुळे त्यांना शांततेची अनुभूती देते, जे आपल्याला उद्देशाला वाहून घेतात, आपले ध्येय साध्य करतात. ते पूर्ण एकाग्रतेने ज्ञानाशी जोडलेले असतात. त्यांना कोणत्याही बाह्य नशेची गरज नसते. त्यांना त्यांच्या कामाची नशा असते. त्यांना त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून गुरुजींनी वळून शिष्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यावरून त्यांना समजलं त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून डोळ्यात पाहिलं. त्यावरून त्यांना समजलं की गुरूंचं म्हणणं पूर्ण झालं आहे. म्हणून तो गुरूंना नमस्कार करून निघून गेला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.